नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून अखेर 1 वर्षानंतर 2030 घरांसाठीची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात 8 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि याची संकेतस्थळावरती जाहिरात ही 9 ऑगस्ट 2024 रोजी आलेली होती। पण आता म्हाडाकडून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तसेच म्हाडाकडून या लॉटरीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर हा नेमका बदल काय आहे त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या भागामध्ये घेऊया। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून अखेर वर्षभरानंतर 2030 घरांसाठीची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। मुंबईमध्ये घर घेण्यासाठी इच्छुक असणारे अर्जदार गेल्या 1 वर्षभरापासून लॉटरीची वाट पाहत होते। अंतिमतः म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। पण म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात आल्यानंतर खूप साऱ्या अर्जदारांना आनंदही तेवढाच झाला, तसेच अर्जदार नाराजही झाले। कारण म्हाडाच्या मुंबई मंडळाची जरी लॉटरी आली तरी सुद्धा या लॉटरीमधील घरांच्या किमती ह्या खूप मोठ्या आहेत, खूप जास्त आहेत, त्या सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या आहेत। पण आता म्हाडाकडून या घरांच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत। तसेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची जाहिरात ही वर्तमानपत्रामध्ये 8 ऑगस्ट 2024 रोजी देण्यात आलेली होती। तसेच म्हाडाच्या संकेतस्थळावरती ही जाहिरात 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्ध करण्यात आलेली होती। तर या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी सोडतीसाठी संगणकीय व ॲपद्वारे ऑनलाईन अर्जाची सुरुवात ही 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून झालेली आहे। तर या लॉटरीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक व वेळ हा 4 सप्टेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत होता। तर तो आता बदलण्यात आलेला असून आता जी नवीन मुदत आहे यामध्ये अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा 19 सप्टेंबर दुपारी 11:59 असणार आहे। तसेच ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची मुदत या अगोदर जी होती ती 4 सप्टेंबर 2024 रात्री 11:59 होती। तीच मुदत आता 19 सप्टेंबर रात्री 11:59 करण्यात आलेली आहे। म्हणजेच अर्ज भरण्याची मुदत आणि पैसे भरण्याची मुदत ही एकाच दिवशी आहे, पण अर्ज भरण्याची मुदत ही दुपारी 19 तारखेला 12 वाजेपर्यंत असणार आहे। तर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची मुदत ही रात्री 11:59 म्हणजेच 12 वाजेपर्यंत असणार आहे। पण जर NEFT RTGS द्वारे जर भरणा करणार असाल तर त्यासाठीची मुदतसुद्धा रात्री 19 सप्टेंबर 2024 रात्री 11:59 ही करण्यात आलेली आहे। हे सर्व अर्ज केल्यानंतर पहिली जी प्रारूप यादीची प्रसिद्धी जी आहे ती 27 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता ही म्हाडाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तसेच या संकेतस्थळामध्ये किंवा या प्रारूप यादीमध्ये जर काही हरकती असेल तर त्या नोंदवण्यासाठी सुद्धा 1 दिवसाचा कालावधी दिला जाईल। आणि यानंतर जी अंतिम प्रारूप यादी जी आहे म्हणजे जी लॉटरीसाठी ग्राह्य धरली जाईल किंवा जे अर्जदार लॉटरीमध्ये सोडतीसाठी पात्र असतील त्यांची अंतिम यादी ही 3 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल। तसेच लॉटरीचा दिनांक या अगोदर ज्यावेळेस जी लॉटरी आली होती त्या लॉटरीचा सोडत दिनांक हा 13 सप्टेंबर 2024 होता, पण या लॉटरीची सोडत ही 8 ऑक्टोबर 2024 सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। तसेच या लॉटरीमध्ये जे काही अर्जदार अर्ज करणार आहेत पण सर्वांनाच घरे मिळणार नाहीत, यापैकी काही लोकांना घरे मिळतील, म्हणजे 2030 अर्जदारांना घरे मिळतील व इतर अर्जदारांना घरे मिळणार नाहीत। या लॉटरीमध्ये अर्ज केल्यानंतर जे अर्जदार यशस्वी होणार नाहीत त्यांच्यासाठी रिफंड म्हणजेच
अनामत रकमेचा परतावा हा 9 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून कदाचित ही सुरुवात होणार आहे. 6 वाजल्यापासून होईल किंवा दुपारी 12 वाजल्यापासून ही सुरुवात होणार आहे. अशा प्रकारे म्हाडाकडून हे नवीन सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. तसेच या अगोदर जी मुदत होती त्या मुदतीमध्ये म्हाडाकडून वाढ करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या अर्जदार अजूनही म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी जर तयारी करत असेल तर त्यांनी या लॉटरीसाठी अवश्य अर्ज भरावा. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.